हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 14 गुणत्रय विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्दशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 14 श्लोक क्रमांक 10. रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत. रजसत्वं तमश्चैव तमसत्वं रजस्तथा. प्रत्येक भारता रजोगुणाला आणि तमोगुणाला निष्प्रभ करून सत्वगुण उदित होतो. तमोगुणाला आणि सत्वगुणाला निष्प्रभ करून रजोगुण उदित होतो. तसेच सत्वगुणाला आणि रजोगुणाला निष्प्रभ करून तमोगुण उदित होतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये सत्व, रज आणि तम असे तिन्ही गुण असतात. प्रसंगानुसार, माणसाच्या स्वभावानुसार, परिस्थितीनुसार, माणसाच्या त्या वेळच्या भोग प्रवृत्तीनुसार या तीनपैकी एक गुण त्या त्यावेळी जोर धरतो आणि तो इतर दोन गुणांना निष्प्रभ करतो आणि स्वतः उफाळून येतो. अशा वेळी इतर दोन गुण त्या व्यक्तीत सुप्तावस्थेत असतात. परिस्थिती बदलली तर सुप्तावस्थेतील दोन गुणांपैकी कोणता तरी एक गुण उदित होतो आणि तो उरलेल्या दोन गुणांना निष्प्रभ करतो. जेव्हा माणसामध्ये एखादा विशिष्ट गुण सातत्याने उफाळून येत असेल तर त्याप्रमाणे तो माणूस त्या गुणाने ओळखला जातो. अशा वेळी तो मनुष्य दोन गुणांवर जय प्राप्त करतो आणि स्वतःची ओळख, व्यक्तिमत्व त्या विशिष्ट गुणानुसार समाजात प्रभावित करतो. येथे भगवंत श्री सांगतात की रजोगुणाला आणि तमोगुणाला मागे सारून सत्वगुण जोर करतो. असा सत्वगुण जर कायम टिकून राहिला तर तो माणूस सत्वगुणी म्हणवला जातो. सत्वगुणाला आणि तमोगुणाला दूर करून रजोगुण वर येतो. अशा रजोगुण जर त्या माणसात सतत दिसून येऊ लागला तर त्याला रजोगुणी असे म्हणतात. सत्वगुण आणि रजोगुण निष्प्रभ करून तमोगुण उफाळून येतो. तमोगुण जर नेहमी व्यक्त होत असेल तर अशा माणसाला तमोगुणी म्हणून ओळखतात. मंदिरात गेल्यावर जर एखादी व्यक्ती देवासमोर निरपेक्षपणे विनम्र होऊन जप किंवा भजन पूजन करू लागली तर ती व्यक्ती सत्वगुणी असते. मंदिरात गेल्यावर जर एखादी व्यक्ती देवासमोर मागण्या मागून त्या पूर्ण झाल्या तर अमुक करीन असा नवस बोलू लागली तर ती व्यक्ती रजोगुणी असते. मंदिरात गेल्यावर जर एखादी व्यक्ती भक्ताचे सामान, देवाचे दागिने कसे चोरावे याचा विचार करू लागली तर ती व्यक्ती तमोगुणी असते. येथे मला वैयक्तिकपणे असे वाटते की हे तीन गुण तम, रज आणि सत्व अशा क्रमाने समजून घ्यावे. तोच क्रम प्रगतीसाठी योग्य आहे. अर्थात गीतेचा क्रम न बदलता मी निरूपण केले आहे. मात्र इतर ठिकाणी मी तम, रज आणि सत्व अशाच क्रमाने लेखन केलेले आहे. याला जोडूनच श्लोक क्रमांक 11. सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्वमित्युत. जेव्हा देहाच्या सर्व द्वारातून प्रकाश आणि ज्ञान उदित होऊ लागते तेव्हा सत्वगुण प्रविष्ट झाला आहे असे जाणावे. या श्लोकात भगवंत श्री सत्वगुणाचे लक्षण सांगत आहेत. अर्थातच ही लक्षणे उदाहरण म्हणून आहेत. अशी अनेक लक्षणे दिसून येतात. हे केवळ मानवी देहातच शक्य आहे, कारण आत्मतत्वाची जाण मनुष्येतर प्राण्यांच्यात शक्य नाही. फार फार क्वचित एखादा अपवाद म्हणून एखादा सत्वगुणी प्राणी पाहण्यात येतो, परंतु असे उदाहरण अत्यंत दुर्मिळ असते. तेव्हा मानवी देही सत्वगुण अंगी बाणवून आपला आत्मोद्धार साधावा.
सत्वगुणाची 2 प्रधान लक्षणे भगवंत श्रींनी येथे सांगितलेली आहेत. एक म्हणजे प्रकाश. प्रकाश म्हणजे दिव्य योग ऊर्जा, चेतना. दुसरे म्हणजे ज्ञान. ज्ञान म्हणजे अर्थातच आत्मज्ञान. आपल्यात जेव्हा योग ऊर्जा प्रज्वलित होऊन आपल्याला आत्मभान येऊ लागते, तेव्हा समजावे की आपल्यात सत्वगुण प्रविष्ट झाला आहे. जेव्हा आपल्याला सात्विक भाव येऊ लागतात, तेव्हा आपल्यातील दिव्य ऊर्जा प्रज्वलित झालेली असते. प्रसंग कोणताही असो, आपण जर विवेकाने आणि संयमाने आचरण करू लागलो तर समजावे की आपल्यात सत्वगुण प्रविष्ट झाला आहे. आपली मनोवृत्ती शांत आणि संयमी होते. कुणी अपमान केला, अपशब्द वापरले तर सर्वसाधारणपणे कुणीही त्याच्यावर धावून जाईल किंवा त्याला प्रत्युत्तर म्हणून उलट अपशब्द वापरून उट्टे भरून काढील. परंतु जर अशाही वेळी आपण शांत राहिलो, अपशब्द देणाऱ्याची कीव करून उपेक्षा करू लागलो, तर समजावे की आपल्यात सत्वगुण आलेला आहे. सत्वगुणामुळे कोणत्याही प्रसंगी आपला विवेक जागृत राहतो आणि आपण संयमाने सारासार विचार करून आचरण करतो. आपल्यात ऊर्जेचा योग्य पुरवठा आपल्याला रिपूंपासून दूर ठेवतो. येथे भगवंत श्रींनी देहाच्या सर्व द्वारातून प्रकाश आणि ज्ञान प्रविष्ट होते असे म्हटलेले आहे. याचा शब्दशः अर्थ घेऊ नये. आणि याचा संबंध देहाच्या 9 द्वाराशी जोडू नये. देहाच्या सर्व द्वारातून याचा अर्थ येथे प्रकाश, ऊर्जा, चेतना आणि आत्मज्ञान आपल्या रोमातून, रंध्रातून, अंग प्रत्यांगातून भिनते आणि आपण सदा सत्वगुणी राहून आचरण करतो असा घ्यावा. हरिओम.